महाराजांचा कायम शब्द एकच मिशन पेन्शन आमच्या हक्काचा पेन्शन आमच्या हक्काचा कोण म्हणतं देणार नाही कोण म्हणतं देणार नाही। राज्यामधल्या लाखो शिक्षक आणि शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे यासाठी सातत्यानं सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा आमचा प्रयत्न सुरू आहे। काल सुद्धा हजारोच्या संख्येनं राज्यातील शिक्षक आणि कर्मचारी विधान भवनावरती मोर्चा घेऊन आलेले होते। कारण जे शासकीय कर्मचारी आहेत, शिक्षक आहेत, सगळ्यांनाच काही जमीन शेती हा काही आधार नसतो आणि नोकरी आणि वेतन हेच फक्त मुख्य त्यांच्या जीवनाचा आधार असतो। त्यामुळं म्हातारपणाची काठी म्हणून पेन्शनकडे बघितलं जातं। त्यामुळं सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या कुटुंबासाठी एक आधार म्हणून जुनी पेन्शन योजना दिली पाहिजे यासाठी आम्ही सातत्याने शासन दरबारी प्रयत्न करतोय। आणि म्हणून आज सुद्धा आमच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी। जे जुने शिक्षक सेवेमध्ये होते त्यांना टीईटी परीक्षा लागूच नव्हती, त्यांच्यावर आता टीईटी परीक्षा लादणं चुकीचं आहे आणि म्हणून त्यांना सुद्धा टीईटी परीक्षेतून वगळावं। 10 मार्च 2024 जो संच मान्यतेचा जाचा GR आहे ज्याच्यामुळे राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त होणार आहेत, त्यांच्यावरती नोकरीचं गणांतर येणार आहे, तर तोही GR रद्द करावा। वरिष्ठ महाविद्यालयाचा कायम शब्द काढावा। जे त्रुटीपूर्ण केलेल्या शिक्षक आहेत, ज्या शाळा आहेत, जे शेवटच्या वर्गाची पटसंख्या पूर्ण केलेली आहे, अशा राहिलेल्या सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा वर्ग तुकड्यांना सुद्धा या शासनानं वेतन अनुदान दिलं पाहिजे। यासारख्या महत्वाच्या प्रश्नासाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। निश्चितपणानं सरकारनं जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये भूमिका घेतली पाहिजे आणि या राज्यातल्या लाखो शिक्षक आणि कर्मचाऱ्याला दिलासा द्यावा यासाठी निश्चितपणानं ही लढाई आमची सुरूच राहील। नाही, आपण आता जो प्रश्न केला, आपण आंदोलन करतो यात यश आलं नाही असं म्हणणं चुकीचं ठरल। मागच्या वेळेस राज्याचे मंत्री एकनाथराव शिंदे होते त्यावेळेस त्यांनी 27,000 लोकांना जुनी पेन्शन योजना लागू केलेली, राहिलेले 30,000 लोक यांच्यासाठी सातत्याने आम्ही पाठपुरावा करतोय आणि ती मागणी लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। टीईटी परीक्षेला आमचा काही विरोध आहे का शिक्षकाचा नाहीये। 2013ला जेव्हा RT ऍक्ट या देशामध्ये लागू झालाय तेव्हा राईट टू एज्युकेशन ऍक्ट नुसार ही पात्रता परीक्षा शिक्षक होण्यासाठी लागू केली। ती सर्व उमेदवारांनी जे नवीन शिक्षक होणार आहेत त्यांनी स्वीकारली आणि त्यानुसारच आता शिक्षक भरती होते। परंतु 2013च्या पूर्वी जेव्हा ही लागूच नव्हती कायद्यानं आणि नियमानं, त्यांना आता परीक्षा द्या म्हणणं चुकीचं आहे आणि म्हणून साठी आम्ही सरकारला विनंती करतोय, जरी मान्य उच्च न्यायालयाचा निर्णय असला तरी राज्य सरकारच्या वतीनं हस्तक्षेप याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली पाहिजे। काल सभागृहात यावर चर्चा पण झाली, माननीय मंत्री महोदयांनी उत्तर पण दिलं। त्यांना आम्ही विनंती केली की शेवटी राज्याच्या पुढे जेव्हा असा पेच प्रसंग येतो तेव्हा ॲडव्होकेट जनरल आपल्याला सल्ला द्यायला आपण नेमलेले असतात, त्यांचा सल्ला आपण घ्यावा आणि सुप्रीम कोर्टात जावं अशी मागणी आमची राज्य सरकारकडे आहे।